आणि मी शंकर मामा यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते हा सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. शंकर मामा प्लीज आपणास विनंती करेन की आपल्या शुभहस्ते दिनकर नायकवडी यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते हा सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. आणि मामांकडून राज यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दिनकर साहेबांना विनंती करेन, दिनकर साहेब प्लीज. राज चव्हाण यांच्यासाठी 500 रुपये मोहनराव नायकवडी यांच्याकडून आलेले आहेत. आणि त्याचबरोबर 500 रुपये अजय साळके यांनी षटकार ठोकून मॅच जिंकून दिली त्यांच्यासाठी सुद्धा आलेले आहेत. तर यश नायकवडी यांच्याकडून आलेले आहेत. तरी आपण यायचं आहे आणि हे बक्षीस घेऊन जायचं आहे. चांगला बॉल इथे आपण पाहिला ऑन साईडला खेळून काढला, अगदी अलंग द कार्पेट गवतावरती गुदगुल्या करत बॉल येत असताना क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचायचं उचलतात तोपर्यंत मात्र इथे धावा कंप्लीट केल्या जात आहेत. त्या 2 धावा आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 5-6 धावा. इथून मॅच आहे शिवशक्ती स्पोर्ट्स आणि एचडी ब्रिगेड. शिवशक्ती स्पोर्ट्स जर पाहायला गेलं तर पहिला सामना जिंकलेला आहे आणि दुसऱ्या एचडी ब्रिगेड हा सुद्धा सामना इथे मात्र जिंकलेला आहे पहिला. यश नायकवडी साहेब आपण कुठे असाल तर कृपया व्यासपीठावरती यायचं. यश नायकवडी, डॉक्टर यश नायकवडी साहेब यांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. मॅच पाहायला गेलं तर अप्रतिम इथे पाहायला मिळेल कारण शिवशक्ती स्पोर्ट्स यांनी हा पहिला सामना जिंकलेला आहे. त्यानंतर एचडी ब्रिगेड यांनी सुद्धा पहिला सामना खेळलेला आहे, तो जिंकलेला आहे. आणि त्या 2 संघांमधला मात्र हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एचडी ब्रिगेडचे संघमालक आदरणीय संदीपजी देसाई आणि सचिनजी तोडकर साहेब, तर शिवशक्ती स्पोर्ट्सचे संघमालक आहे ते विकासजी कारंडे आणि महिम शेख यांचाही आपण मनापासून आभार व्यक्त करू आणि त्यांनाही आपण विनंती करू की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सुनील चालके सरांच्या शुभहस्ते मात्र हा बक्षीस दिला जाईल. अजय चालके यांना, सुनील चालके सरांना मी विनंती करेन. अजय चालके यांना 500 रुपयाचं पारितोषिक इथे सुनील चालके यांच्या शुभहस्ते दिलेल मोहनराव नायकवडी मामा यांच्याकडून देण्यात येणार आहेत. तर जवळ मॅचकडे परत एकदा आपण पाहायला गेलं तर इथून धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 7 धावा. शिवशक्ती स्पोर्ट्स आणि एचडी ब्रिगेड या 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 विराज शेळके गोलंदाजी मार्कवरती, अमोल बाज झाल्यानंतर अंकित पाटील आणि स्वप्नील ही जोडी मैदानामध्ये आहे. अंकित पाटील स्टेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु पावसाची सर आत्ता झाली, स्लो डिलिव्हरी आणि त्याच्यानंतर मैदान थोडंसं मात्र ते ओलसर झालं. पाहायला गेलं तर पाण्याची डबकी सुद्धा मैदानामध्ये साठली गेलेली आहेत. त्यामुळे बॉल ज्या वेगानं मित्र ट्रॅव्हल होणं गरजेचं हवं अंदाज लावला जातोय फलंदाजांकडून, तसं होताना पाहायला मिळत नाही आहे. स्वप्नीलला पाहतोय आपण, चांगला बॉल इथे मात्र डिलिव्हरी केला. हा ना खूप निश्चित
पहिला प्रयत्न चांगला इथे केला जातोय. विराज शेळके, स्वप्नील शेळके साईक इनला पाहायला मिळतात. आता थोडंसं मात्र इथं पाहायला गेलं तर परपर्यंत ह्या षटकामध्ये 3 बॉल चांगल्या प्रकारे हाताळले गेलेत विराज शेळके यांच्याकडनं. स्क्वेअर लेगमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, हुक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे शॉटमध्ये, बॉलपर्यंत पोहोचतील, उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. आणि या सिंगल नंतर या षटकामध्ये आतापर्यंत 4 बॉल डिलिव्हरी केले, 4 बॉलमध्ये फक्त धावा खर्च केल्या 3 आणि धावफलकावरती एकूण धावा लागल्या जात्या त्या 9. आणि या 9 धावेनं चांगली गोलंदाजीचा नमुना मात्र इथे देत असताना मात्र पाहायला मिळतो. आणखी एक धाव मात्र घेण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा आहे ते लेग बाईजच्या स्वरूपामध्ये मात्र धाव येताना पाहायला मिळेल. आणि या एका धावेनं धावफलक मात्र पुढे जाईल 10 या धावसंख्येवरती. 1-2 म्हणजे शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांचे खेळ आहे, 5 षटकांमध्ये कुठपर्यंत धावा ते जमवल्या जातील. आजच्या दिवसातील हाय स्कोर 79 हाय स्कोर होता, परंतु 82 धावा इथे जमवल्या होत्या श्रेयस 11 या टीमनं. आजच्या दिवसातील तिसरी मॅच आपल्याला एकूण आजच्या दिवसामध्ये 10 मॅचेस उरकायच्या आहेत आणि 5 षटकांचे खेळ आपल्याला पाहायला मिळतात. स्वप्नीला पाहतो स्ट्राईक येईनला, नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी प्रमोद देसाई पीडी. हो, चांगला फटका इथे मात्र पाहायला सजवला गेलाय. स्टेट ड्राईव्ह काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाच्या हाताला झटका दिलाय, बोटाला झटका, बॉल होते 1 बॉल फरार, सीमारेषा पार, 4-4-4 चौकार. नावानं सांग भलं आणि ज्योतिबाचं जखनचा राजा ज्योतिबाचं सुमधुर संगीत आपण ऐकलं. आणि त्याच्यानंतर मात्र आक्रमण पाहायला मिळते. हा पाटलाचा पोरगा मात्र पेटलाय. अंकित पाटील यांच्या बॅट मधून आणखी एक अप्रतिम सुंदर हा येतोय बेधडक बेधडक. अंकित पाटील यांच्या बॅट मधून आलाय षटकार. कडक 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 कडक.
अंकित पाटीलचं अप्रतिम मात्र फलंदाजी पाहायला मिळते. हल्ला चढवलाय प्रमोद देसाई यांच्यावरती. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसरा बॉल आलाय लेगबायच्या स्वरूपामध्ये 1 धाव, तिसऱ्या बॉलवरती षटकार, चौथ्या बॉलवरती षटकार आणि एकूण धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 28 धावा. 1 विकेट गमावल्यानंतर अंकित पाटील अमोल बाद झाले. त्याच्यानंतर अमोल यांच्यानंतर अप्रतिम फलंदाजीचा नमुना देत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत प्रमोद देसाई यांच्या विरोधामध्ये. त्याच्यानंतर हा डॉट बॉल समीकरण मात्र प्रत्येक बॉल गणित मात्र बदलली जात आहेत आणि त्याचं उत्तम उदाहरण हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल ते मात्र सांगता येणार नाही असं म्हटलं जातं. मागच्या बॉलवरती षटकार आला होता, त्याच्यानंतर मात्र इथून डॉट बॉल आलाय. कधी अंकित पाटील तर कधी प्रमोद देसाई यांची जुगलबंदी सध्याच्या घडीला इथे मात्र पाहायला मिळतोय. उंची जास्त आहे, लांबी कमी आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे पकडला जाईल का? झेल नाही आहे, झेल सुटलाय. अंकित पाटील यांना मात्र जीवदान मिळालंय. एक महत्त्वपूर्ण फलंदाज आणि त्यानंतर खराब थ्रो, बॅकअप नाही आहे तिथे, त्याचा फायदा उचललाय आणि इथून रनिंग बिटवीन द विकेट सास बास ताज आणि सरताज एकूण 4 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. वा वॉट मात्र इथे संतुलन दोघांच्या खेळाडूंचं मात्र पाहायला गेलं तर कॉर्डिनेशन खूप चांगलं जमलं गेलंय आणि तेच इथे मात्र पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलवरती इथून या 4 धावा म्हणजे या षटकामध्ये भरमसाठ अगदी पावड्याने ओढाव्या अशा इथे मात्र धावा जमवल्या आहेत. आता इथून बॅटिंग करत असताना टीम शिवशक्ती स्पोर्ट्स च्या मात्र कॅल्क्युलेटर कम्प्युटर प्रमाणे चालायला लागलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या खेळीनंतर एक महत्त्वपूर्ण अमोल यांच्या स्वरूपामध्ये विकेट जात असताना धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 32 धावा. षटक क्रमांक 3 समाप्त झाले. 3 षटकांच्या खेळीनंतर 32 धावा धावफलकावरती. इथून मात्र साहिल माने चौथ्या षटकासाठी मात्र आणले गेले. स्टायलिश खेळाडू म्हणून आपण कराडमध्ये सातत्याने मात्र साहिल मानेला पाहतोय. आता या साहिल माने मिळालेली संधी आणि त्या संधीचं सोनं इथून करतील का? पहिलाच बॉल आणि इथून थोडीशी लाईन बाहेर इथे मात्र पाहायला मिळतोय. वाईटचा निर्णय मात्र येतोय. अतिरिक्त धाव इथे मात्र जोडली जाईल. विकास वैरी उपस्थित आहेत आणि विचार करत असतील मला कधी खेळायला मिळणार आहे आणि निश्चितच एक हार्ड हिटर फलंदाज, एक नामवंत खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. मोठा फटका खेळता आला नाही. हा ट्रॅकर बॉल होता, परिपूर्ण समाचार घेतला नाही, ऑन साईडला खेळून काढलाय. मैदानाला गुदगुल्या करत बॉल स्किट झाल्यानंतरही क्षेत्ररक्षणाचा चांगला प्रत्यक्ष इथे मात्र दाखवत असताना पाहायला मिळतात इथे आणि इथून 2 धावांनी इथे मात्र आपण समाधान मानताना पाहायला मिळत आहेत. अंकित पाटील आणि स्वप्नील ही जोडी मैदानामध्ये आहे. धावा जमवण्याचं काम इथे मात्र केलं जातोय. धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 37 35. थोडंसं बाहेर जाणारा बॉल, वाईटचा निर्णय पंचांचं इथं पाहायला मिळेल. एक अतिरिक्त धाव परत एकदा जोडली जाईल. भूमिपुत्र मैदान नवी मुंबईमधील अप्रतिम मात्र हा मैदान अगदी स्वप्नातील प्रत्येक खेळाडूचं मैदान याला म्हटलं जातं आणि त्याच मैदानामध्ये आपण पाहत आहे कराड ग्रामीण रबर प्रीमियर लीग 2024 आणि रबर बॉल म्हटल्यानंतर गोलंदाज कधी तर फलंदाज, फलंदाज कधी तर गोलंदाज अशी किमया सातत्याने पाहिली गेली आहे. उंची जास्त आहे, लांबी कमी आहे, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील का? एक मोठी विकेट गाला लागू शकतोय परंतु हाही मात्र झेल जमिनीला दान होताना पाहायला मिळतोय. तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 38 धावा 38. स्वप्नीला पाहतो इथे परत एकदा वाईट बॉलचा निर्णय. साहिल माने या षटकातील 3रा वाईट बॉल आतलत असताना इथे मात्र पाहायला मिळतात.
साहिल माने गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात इथे, परंतु हा बॉल चांगला डिलिव्हर केला गेला आणि इथून याच प्रकारे याच लाईन आणि लेंथवरची तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. कशा प्रकारे तुम्ही इथून फलंदाजाला थांबवून ठेवू शकताय, कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न कसा केला जाईल हे गोलंदाजाचा प्लॅन असतो. तर एका बाजूला फलंदाज मोठे फटके खेळण्यासाठी मात्र नेहमीच तयार असतात आणि इथून जो मात्र यशस्वी आणि गेम प्लॅन जो मात्र करेल, एक्झिक्यूट करेल, तो मात्र खेळाडू यशस्वी या क्रिकेटच्या मैदानामध्ये होताना पाहायला मिळत आहेत. आणि या 3 धावा येताना पाहायला मिळतात. एक धाव खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण 42व्या धावफलकावरती मात्र आता लागल्या जात आहेत. तीन धावा इथे ॲड केल्यात. 3 धावेने धावफलक 42च्या घरामध्ये. त्यानंतर हा चांगला बॉल डिलिव्हर केले गेले. साहिल माने यांच्यावरती दाखवलेला विश्वास, व्हाईट बॉल जरी टाकले असले तरी या षटकामध्ये मोठे फटके अजूनपर्यंत घेऊन दिले नाही आहेत. ही मात्र आपल्याला उल्लेखनीय कामगिरी साहिल माने यांची मात्र आपल्याला स्तुती करावी लागेल, कारण ज्या प्रकारे स्वप्नील आणि अंकित पाटील हे 2 फलंदाज आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना हा बॉल मात्र चाललाय, फरार होतोय सीमारेषा पार. धावा येतील मात्र इथे 4 चौकार. आणि 4 षटकांच्या केलीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 43 मापी असावी. 46 आणि स्कोरबोर्ड. आणि या षटकामध्ये 21 धावा खर्च केल्या साहिल माने या मात्र गोलंदाजांनी. 14 धावा खर्च केल्यात आणि इथून साहिल माने यांच्या स्वरूपामध्ये 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. अंतिम षटक असेल. नेक्स्ट मॅचसाठी मी तर टॉससाठी मात्र इथे कॉल करेन. रेवन 11 आणि साईश वॉरियर्स या 2 संघांना मी विनंती करेन की आपण टॉससाठी तयार राहायचं आहे. चला, जास्त उशीर होते या मॅचमध्ये. आपण पाहायला गेलं तर प्लीज 20 मिनिटाचा अवधी दिलाय, त्यासाठी सुद्धा पॅनल्टी आहे. आपण पाहायला गेलं तर श्रेयश 11 या संघाला 12व्या खेळाडूची आपण पॅनल्टी दिलेली आहे, याची कृपया आपण दक्षता घ्यायची आहे. 46 धावफलकावरती अंकित पाटील आणि इथून सापडलाय एक महत्त्वपूर्ण विकेट. फलंदाज 1 मिनिट, अजून पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. फलंदाज बाद. स्वतः मात्र ते क्रीज सोडून आलेत. याला खेळाडू वृत्ती म्हणतात आणि असेच खेळाडू मोठे होत असतात. जर तुम्हाला क्रिकेटमध्ये मोठं व्हायचं असेल तर क्रिकेट बरोबर इमानदारी असणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्ही इमानदारी दाखवलीत तर तुम्ही एक उत्तम खेळाडू आणि मोठे खेळाडू म्हणून नावारूपाला येऊ शकताय. नाहीतर मोठमोठे खेळाडू, अगदी इमानदार नसणारे खेळाडू कित्येक जणांचा मात्र करिअर बर्बाद होतानाही आम्ही पाहिले. क्रिकेटच्या आतमध्ये जात आहे तेव्हा तुम्ही ती क्रिकेट देवता आहे, त्या क्रिकेट देवतेचं तुम्हाला मान सन्मान राखणं खूप गरजेचं असतं. पहिलाच बॉल फेस करत असताना वाईटचा निर्णय, परंतु इथून पंचांचा येताना पाहायला मिळतोय. एक सिंगल अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये मात्र येताना पाहायला मिळेल. बॅक टू बॅक इथून विकेट प्राप्त करून देतील का असं कायचं चित्र असताना हा व्हाईट बॉल आलाय. नरेंद्र गोलंदाजी मार्कवरती. हा चांगला फटका मिड ऑफ मध्ये खेळून काढलाय. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकांचा यशस्वी. आणि अर्धशतकी खेळी ते मात्र कंप्लीट होत असताना 50व्या धावफलकावरती मात्र लागल्या जातात. फलंदाजी करत असताना शिवशक्ती स्पोर्ट्स या टीमच्या एसडी ब्रिगेड यांच्या विरोधामध्ये खेळत असताना हाही फटका चांगला आहे.
नाईस साऊंड पाहायला मिळालं. हा बॉलला फेकून दिलं सीमा रेषा पार, षटकार. लागेल माघारी. चार चौकार. हो, हा फसवा बॉल टाकला गेला. अनेक वेळा अशी गोलंदाजी मात्र अनेक गोलंदाजांकडनं केली जाते, साकारली जाते, ते मात्र आपण पाहतोय. अप्रतिम हा बॉल नरेंद्र यांनी मात्र हाताळला गेले आणि इथून फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. हा आज बरेच खेळाडूंनी आपली खेळाडू वृत्ती दाखवली आहे. म्हणून तर की काय, कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन एक चांगली नावाजलेली क्रिकेट असोसिएशन आहे असं मानलं जातं. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अर्थातच आपण पाहायला गेलं तर सगळे इमानदार खेळाडू आणि यांचं कौतुक आपल्याला करावं लागेल. म्हणजे पंचांचा निर्णय येईपर्यंत थांबत नाही आहेत. आणि हेच तर आपली खेळाडू वृत्ती असणं खूप गरजेचं आहे. तुमच्या नावाबरोबर तुमच्या तालुक्याचं नाव आणि तुमच्या क्रिकेटचं नाव जोडलं गेलेलं असतं. क्रिकेट हा टिकला पाहिजे आणि टिकेल केव्हा तर निश्चितच अंकित पाटील सारखे खेळाडू जोपर्यंत आहेत तोपर्यंत इथून पाहायला गेलं तर क्रिकेट टिकला जाईल. साहिल माने यांनी चांगली गोलंदाजी हाताळली होती. त्याच्यानंतर हा चांगला बॉल, हा फटका चांगला आहे, चांगली ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉलला दिला भिरकावून सीमारेषा पार 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 पार. एक धावा येतील मात्र ते 6 षटकार. षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 66 धावा. 67 ची गरज, 67 धावांची गरज विजयासाठी इथून असणार आहे. ते येणारे 5 षटकांमध्ये शिवशक्ती स्पोर्ट्सच्या विरोधामध्ये खेळत असताना HD ब्रिगेड या संघाला. तर जाऊया मॅचकडे. आणि इथून टॉस नेक्स्ट मॅचचा झालेला आहे. रेवन 11 आणि साईश वॉरियर्स या दोन संघांमध्ये पुढील सामना होईल. तर टॉस इथे मात्र जिंकला होता रेवन 11 या संघानं. आणि प्रथमतः
क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे. साईश वॉरियर्स या संघाला मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. तर दुसऱ्या इनिंगसाठी मात्र आपण इथून जाऊया. आपल्या समवेत जोडले जातील उमेशजी म्हात्रे सर. थँक्यू. थँक्यू सो मच रुपेश पाटील. आमचे पेन जनवलीचे समालोचक मित्र आहेत. त्यांना तुम्ही ऐकलं या पहिल्या मॅचच्या पहिल्या डाबामध्ये. मॅच नंबर 4 तुम्ही पाहताय, 4थ्या क्रमांकाचा सामना. मला तर वाटत नाही आहे आज एवढ्या मॅचेस कव्हर होतील, कारण मॅच नंबर 4 शिवशक्ती स्पोर्ट्स आणि SD ब्रिगेड या दोन संघामध्ये ही रंगलेली मॅच आहे. शिवशक्ती स्पोर्ट्स या टीमने टॉस इथे जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. SD ब्रिगेड माफ करा, या टीमने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या सत्रामध्ये शिवशक्ती स्पोर्ट्स या टीमनं बॅटिंग केली आणि बॅटिंग करत असताना 66 धावा बनवलेल्या आहेत. 67 धावांचं लक्ष्य आहे या मॅचमध्ये. आणि SD ब्रिगेड या टीमची सलामीची जोडी तुम्ही पाहताय. आदित्य शेलके मागच्या मॅचमध्ये खूप चांगला खेळला आणि त्याच्या जोडीला एक नामांकित, एक हार्ड हिटर फलंदाज हेमंत माने. विकी पवारच्या हातामध्ये बॉल सोपवला आहे ओव्हर नंबर 1 मध्ये. षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी विकी पवार गोलंदाजी मार्कवरती आणि सामना करेल राऊंड विकेटने सॅकिंगला आदित्य. पहिलाच बॉल शॉर्ट बॉलचा वापर बॅकफुटला जाऊन पूल करायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा जो अंतर होता, ती गॅप होती, ती मोठी होती. कुठलाही संपर्क झाला नाही आहे. सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल डॉट आलाय. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती विकी पवार यांचा. दुसरा बॉल ऑफ स्टंप पडल्यानंतर हा बॉल थोडासा खाली राहून गेलाय आदित्यसाठी. विकेट किपरच्या हातामध्ये दुसरा बॉल सुद्धा इथे निर्धाव आलाय. म्हणजे पहिले 2 बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती होते विकी पवारचे. लक्ष आहे मॅचमध्ये 67 धाबांचं, 67 टू विन. आणि यावेळेस पास समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफ आहे. ओहो, काय फिल्डिंग केली जाते लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. दीपक लोहार करून नो बॉलचा इशारा तर आलाय, परंतु प्रेक्षकांची मन मात्र जिंकलेली आहेत. चला, थ्रो ॲक्शन मुले हा नो बॉल घोषित केलेला आहे. पंच शशी साटम, रुपेश सावंत सर. शैली संशयास्पद आहे आणि त्याच्यामुळे हा नो बॉल घोषित केलेला आहे. त्यामुळे नो +1 अशा 2 धाबा, पेनल्टीच्या 2 धाबा आणि या ओव्हरमध्ये विकी पवारला गोलंदाजी करता येणार नाहीये. हे सर्व नियम आहेत कराड ग्रामीण रबर बॉल प्रीमियर लीगचे. आणि त्याच दरम्यान या ठिकाणी आमचे रवी महाराज, रवी होगले यांचं नुकतंच या स्पर्धेच्या दरम्यान आगमन झालं. त्यांचंसुद्धा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत कराड ग्रामीण रबर बॉल प्रीमियर लीगमध्ये. महाराज, तुमचं शब्द सुमनानं मनपूर्वक स्वागत.
नो बॉलचा इशारा आला, त्यामुळे आता विकी पवारला गोलंदाजी करता येणार नाही आहे. त्यामुळे हे षटक पूर्ण करण्यासाठी आता गोलंदाजी साठी आलाय. टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्डवरती 4. पहिले 2 बॉल डॉट बॉल काढले होते. आता अमोल आलाय हे षटक पूर्ण करण्यासाठी. अमोल पाटील ओव्हर नंबर 1 मध्ये. स्ट्रायकिंगला हेमंत माने, ज्याला खातं उघडायचं आहे या मॅचमध्ये. चांगला प्रयत्न केला होता, लॉंग ऑफच्या रिजननं चेंडू अडवलाय आणि षटकार वाचवलाय. आपल्या टीमसाठी धाबा वाचवलेले आहेत. अमोल पाटील राऊंड द विकेट. आखो टप्प्याचा बॉल ऑन दी अप खेळलाय, बॅकपोर्टला जाऊन थ्रू द कव्हर. चांगला पंच लॉंग ऑफला क्लिअर करतोय हेमंत मानेच्या बॅटमधून. एक मोठा धमाका षटकार. दोन षटकार आलेत हेमंत मानेच्या बॅटमधून आणि या षटकाराच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन अखेर 16. पुन्हा एकदा अमोल पाटील राऊंड द विकेटने बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न. मिस्टायमिंग स्ट्रोक, बॉल हवेत, पॉईंटचा क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय. तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसते हेमंत मानेला आणि या सिंगलच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन झालेले आहे 17. शेवटचा बॉल शिल्लक. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 17. बिनगडी बाद. आता स्ट्रायकिंग इनला आदित्य शेलके खेळण्यासाठी तयार. ओहो, कमी गतीने आडव्या बॅटने देखील मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, त्याला बीट करून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. आदित्यच्या बॅटमधून क्रॅकिंग चौकार आणि या चौकारानं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर झकास सुरुवात करत असताना SD ब्रिगेड या टीमची धावसंख्या आहे स्कोरवर होती 21 धावा.
धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सध्या सुरू आहे एस डी ब्रिगेड या टीमकडून आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत 21. आता ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंगसाठी आलाय दीपक लोहार. बुमरा या टोपन नावानं हा खेळाडू जाणला तो पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर, त्यामुळे अंपायर रुपेश सावंत सरांचा सिग्नल येतो व्हाईट बॉल. या मॅचमध्ये पंचांची भूमिका तुम्ही पाहताय. आमचे ऑफिशियली पंच शशी साठम सर असतील, रुपेश सावंत सर असतील, शिवराम वैती सर असतील. खूप चांगली पंचांची भूमिका आतापर्यंत त्याने पार पाडलेली. यावेळेस पहा हुकचा फटका लॉंग लेगला उडवलाय. क्षेत्ररक्षक होता परंतु त्याला बीट करून बॉल सीमारेषा पलीकडे. हेमंत मानेच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. पुन्हा एकदा लेग साईडला बॉल टाकलाय, पायावरती टाकलाय हा बॉल. ग्लान्स करण्याचा प्रयत्न परंतु इथे धाव येणार नाहीये. डॉट बॉल आलाय. आता थोडंसं कमबॅक होतोय गोलंदाज दीपक लोहारचं. बुमरा टीमची धावसंख्या 32, षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना 67 धावांचं लक्ष आहे. 67 टू विन. रन झाल्यात 32, म्हणजे अजूनही 35 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. ओहो, स्टेप आउट केलाय थ्रू द कव्हर, एक्स्ट्रा कव्हरला बॉल उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आदित्य शेलकेच्या बॅटमधून येतोय एक मोठा धमाका षटकार. बॉल शिल्लक आहे आणि या षटकाराच्या मदतीने आता स्कोर बोर्ड रन आहेत 38, म्हणजे अजूनही 29 धावांची गरज. ओहो, इथे पहा डायरेक्ट करण्याचा प्रयत्न, ओव्हर थ्रो झाले आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय. 2 धाबा कंप्लीट. लेग बायच्या स्वरूपामध्ये धावा येतील आणि या 2 रनच्या मदतीने आता ओव्हरची झाली समाप्ती.
2 षटकांचा खेळ संपलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 22 धाबा, 21 धाबा, परंतु या ओव्हरमध्ये दीपक लोहारनं धाबा खर्च केलेले आहेत आतापर्यंत 19. म्हणजे 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 40. आता 3 षटकं बाकी आहेत, 18 बॉल बाकी आहेत आणि 18 बॉलमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 27 धाबांची गरज आहे. 18 बॉल 27 धाबा हे समीकरण या मॅचमध्ये. तीन षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 40. आता 18 बॉलमध्ये अजूनही 27 करायचे आहेत आणि अशा कंडिशनमध्ये आता ओव्हर नंबर 3 साठी बॉलिंग मार्कवरती आहे एक चांगला फिरकीपटू मुकेश पवार. दोन्ही बाजूनं चांगला फिरवतो हा बॉल. बघूया या मॅचमध्ये कशी कामगिरी करतो आपल्या टीमसाठी. 18 बॉल 27 धाबांची गरज आहे. राऊंड द विकेटने पहिला बॉल हेमंत मानेसाठी. पहिलाच बॉल शरीरापासून दूर टाकलाय. वाईड यॉर्कर, बॅटची कडा घेतली आणि बॉल चाललाय लॉंग ऑफला. तिथे फुटबॉलचं प्रात्यक्षिक. क्रिकेटमध्ये फुटबॉल आपल्याला पाहायला मिळतोय लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तोपर्यंत 2 धाबा इथे मिळताना दिसत आहेत हेमंत मानेला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 42-42. आता 17 बॉलमध्ये अजूनही 25 धाबांची आवश्यकता. बॅकफुटला जाऊन थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न आउटसाइड द ऑफ स्टंप, त्यामुळे अंपायर सिग्नल करत आहेत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये आणि एक्स्ट्राच्या मदतीनं आता स्कोर बोर्ड रन आहेत 43 धाबा बिनगडी बाद. अजूनही विकेट आली नाहीये. यावेळेस पास स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, अगदी फ्लॅट अँड फ्युरियस बॉल सीमारेषा पलीकडे. हेमंत मानेच्या बॅटमधून एक फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. नवीन फलंदाज गौरव पाटील आलाय इन ॲट नंबर 3 मध्ये. आता 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये करायच्या खेळीतून धावा 18 जिंकण्यासाठी एस डी ब्रिगेड या टीमला. अखेर मुकेश पवारनं हेमंत मानेची विकेट काढली. पहिला ब्रेक थ्रू आपल्या टीमला प्राप्त करून दिलेला आहे. एक प्राइस विकेट आहे, परंतु ही विकेट अगोदर यायला पाहिजे होती. त्याचं कारण आहे कारण आता बॉल शिल्लक आहेत 15 आणि 15 बॉलमध्ये 18 धाबांची आवश्यकता. गौरव पाटील आलाय ऑन स्ट्राईक. ओव्हर द विकेटने मुकेश पवार पुन्हा एकदा बॉलिंगसाठी. ओहो, टॉप स्पिन टाकलाय, फसवलाय, कॉट बिहाइंड द विकेट. वा, खूप चांगली विकेट किपिंग. कौतुक करावं लागेल विकेट किपरचं. गणेश मानेनं पकडला जाईल आणि फलंदाज गौरव पाटील शून्यावरती बाद. लागोपाठचा दुसरा विकेट प्राप्त केला मुकेश पवारनं. खरं तर मित्रांनो हा लेग स्पिनच्या पद्धतीनं टाकलेला बॉल होता, परंतु इथे गुगली टॉप स्पिन पडल्यानंतर थोडासा टर्न अँड बाउन्स झाला, आतमध्ये आला आणि बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. तिथे कठीण जेल सोपा करून गणेश मानेने पकडलाय. फलंदाज बाद.
देसाई नेट नंबर 4 मध्ये 14 बॉल 18 धाबांची आवश्यकता. मॅच बनवू शकते. इथून अजित जर विकेट्स प्राप्त झाले तर मॅच थोडंसं कठीण होऊन जाईल. हे लक्ष SD ब्रिगेडसाठी. बॅकफुटला जाऊन पूल केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. तोपर्यंत एक धाव मिळते जयेश देसाईला. सिंगलला आपलं खातं उघडलं आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोरबोर्डवरती 50 धावा. अर्धशतक धावफलकावरती लागलेला आहे SD ब्रिगेड या टीमचा. आता 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 17 धाबांची आवश्यकता. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3 मधला. मुकेश ऑन मार्क ओव्हर द विकेटने. आदित्यसाठी शेवटचा बॉल. ओहो क्विकर वन अगदी इथे रनआउटची संधी आहे परंतु नाहीये. फलंदाजा कुठलाही निर्णय नाहीये पंचांचा. व्हाईट +1 2 धावा मिळत आहेत या बॉलवरती. म्हणजे हा बॉल शेवटचा मुकेशला पुन्हाच टाकावा लागेल. पहा आपल्या स्क्रीनवरती खूप चांगला निर्णय पंच रुपेश साबंत यांचा आपल्या स्क्रीनवरती दाखवला जातं. एक्झॅक्टली पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये अगदी बॅट आल्यानंतर स्टंप उखडले गेले. खूप चांगला निर्णय रुपेश साबंत सरांना सर मी कौतुक करेन. नॉट आउटचा इशारा. ओहो बॅकफुटला जाऊन चांगला एक पंच ऑन दी पॉप. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं होतंय लॉंग ऑन रिजन मध्ये. तोपर्यंत 2 धावा इथे मिळत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये आणि या 2 रन ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांत 3 षटकांचा खेळ संपला. 52ला 2. आता 12 बॉल 54ला 2. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये करायचे आहेत 13 धावा. तोपर्यंत ऐकूया डीजे कडून एक चांगलं संगीत. चला डीजे या. बारा बॉल आणि 13 धाबांची आवश्यकता. ओव्हर नंबर 4 अंकित पाटील आलाय गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चांगला फटका लॉंग द कार्पेट. ऑन ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑन नाहीये अगदी डीप मध्ये होता. वाईडिश होता. त्याला बीट करून बॉल सीमारेषा पलीकडे. आदित्यच्या बॅटमधून येते क्रॅकिंग चौकार आणि या चौकाराच्या मदतीने आता स्कोरबोर्डवरती रन झालेले आहेत 58. म्हणजे 11 बॉल आणि 9 धाबांची गरज. 11 बॉल 9 धाबा हे समीकरण या मॅच मध्ये. सामना आता सोपा झालाय SD ब्रिगेडसाठी कारण बॉल शिल्लक आहेत 11 आणि 11 बॉलमध्ये धाबा करायचे आहेत 9. त्याच्यामुळे हा सामना सोपा होत चाललेला आहे. हेमंत माने परतल्यानंतर मात्र सर्व डाबाची सूत्र आदित्य शेळकेने आपल्या खांद्यावरती घेतली आणि का बॅटिंग केली त्याने मैदानामध्ये. गोलंदाजीसाठी अंकित पाटील. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन पूल करायचा होता. बॅटची आतली कडा घेतली. पहिली धाव वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी सहज रीतीने 2 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत आदित्य शेळकेनं. रणवीर स्पोर्ट शेळकेवाडी टीमचा हा बॅकबोन ज्याने यंदाच्या सीझनमध्ये अनेक स्पर्धा गाजवल्यात. रबर बॉल स्पर्धा, टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा अक्षरशः अंगावरती गाजवलेले आहेत. तोच खेळाडू मैदानामध्ये खेळतोय आदित्य शेळके. लेगस्टम्पच्या बाहेर मला तर वाटतं आय थिंक पायाला लागला की काय. एक रन तर कंप्लीट झालेले आहे. त्यामुळे बघा पंच सिग्नल करतायत इथे रन नाही आहे. डेलिब्रेट आहे. कुठलेही ॲक्शन मोडमध्ये होता आदित्य शेळके. त्यामुळे खूप योग्य निर्णय पंचांचा रुपेश साबंत यांचा. बॉल डेलिब्रेट केलेला आहे. या बॉलवरती रन येणार नाहीये म्हणजे डॉट बॉल आलाय.
9 बॉल आणि 7 धाबांची आवश्यकता. नऊ चेंडू आणि 7 रन हे समीकरण या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. अकोट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पुल करायचा होता. बॅटच्या टू इंडला बॉल लागलाय, त्यामुळे बॉल अगदी खेलपट्टीवर रेंगाळतोय. इथे धाव येणार नाहीये. डॉट बॉल. आता 8 बॉल 7 रनची गरज आहे. चला फास्ट केला. आणि नेक्स्ट मॅच मध्ये रेबन 11 आणि साईश वॉरियर्स या दोन संघामध्ये तो सामना होईल. रेबन 11 या टीमनं टॉस इथे जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यावेळेस पडल्यानंतर थोडसे चेंडूने उचली घेतली. पंच सांगतात वाईट बॉल, वाईट +1. इथे रनआउट. फलंदाज बाद होतोय. रॅकेट शॉट मारण्याचा प्रयत्न भरपूर बाहेर गेला आणि डायरेक्ट हिट विकेट किपरच्या माध्यमातून. इथे पहा स्क्वेअर लेगचे पंच आहे शशी साटम सरांना इथे आउट घोषित केलाय फलंदाज आदित्य शेलकेला. या मॅच मध्ये आतापर्यंत रन झाल्या स्कोर बोर्डवरती 3.4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 61. आता 8 बॉल आणि 6 धाबांची आवश्यकता. ओहो इथे चांगला बॉल, चांगली लाईन पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येऊन बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी आता केली जाते अंकित पाटील कडून. कमबॅक होतोय. जसजसे डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढतील तसं मात्र दबाव वाढला जाईल. हे लक्ष्य सोपं आहे ते कठीण होत जाईल, कारण आता 7 बॉल आणि धाबांची गरज आहे 6. वाडा मॅच. ह्या बॉलवरती विकेट काढली अंकितनं तर मॅचमध्ये मजा येईल लास्ट ओव्हरमध्ये. ओहो ओव्हर पिच बॉल, हा सुद्धा बॉल जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. सलग 2 चेंडू इथे अंकित पाटीलनं निर्धावात आणलेले आहेत. अशा पद्धतीनं ओव्हरची झाली समाप्ती. 4 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 61. म्हणजे आता 6 बॉल आणि 6 धाबांची गरज. रन बॉल इक्वेशन या मॅच मध्ये मजा येईल. वाडा मॅच. आता मॅच दोन्ही टीमला अगदी समसमान आहे. चला गेम स्पीडअप करायचा आहे. दोन्ही अंपायर सामना थोडासा स्पीडअप करा. फिल्डिंग करणारी टीम. 6 बॉल आणि 6 रन अशा कंडिशन मध्ये आता मुकेश पवार आलाय, ज्यानं पहिलं षटक अगदी महत्त्वपूर्ण टाकलं. 14 रन देत असताना 2 विकेट त्यानं प्राप्त केलेले आहेत. हेमंत मानेला बाद केला, त्यानंतर जयेश देसाईला आय थिंक बाद केलं, गौरव पाटीलला बाद केलं. त्यामुळे मात्र आपल्या कॅप्टनने भरोसा दाखविला मुकेश पवार बरोबर. 6 बॉल 6 रनची आवश्यकता. स्ट्रायकिंगला फलंदाज जयेश देसाई. 2 बॉल मध्ये 3 या धावसंख्येवरती आतापर्यंत तो खेळतोय. ओहो पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. खूप चांगली विकेट किपिंग गणेश मानेची. गणेश मानेचं मी कौतुक करेन, त्याने या मॅच मध्ये खूप चांगली विकेट किपिंग केलेली आहे. खूप चांगले जे कठीण जेल आहेत ते सोपे करून पकडलेले आहेत. आता 5 बॉल 6 धाबांची आवश्यकता. डॉट बॉलचा पर्सेंटेज वाढला तर दबाव वाढेल आणि तसंच होताना दिसतोय. इथे काय गरज नाही आहे रिव्हर्स फटका मारण्याचा. ऑफ ड्राईव्ह तर झाला. 1 रन पहिली धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा ते कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही आहे.
2च धावा मिळताना दिसत आहेत यश देसाईला आणि या 2 रनच्या मदतीनं आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 63. आता 4 बॉल आणि 4 धाबांची आवश्यकता. 67 धाबांचं लक्ष होतं. रन झाल्या 63. 63ला 3. सध्या परिस्थिती आहे बॅटिंग करणाऱ्या SD ब्रिगेड या टीमची. म्हणजे आता 4 बॉल शिल्लक आहेत आणि इथून धाबा करायचे आहेत विजयासाठी 4. रन बॉल इक्वेशन. एक बॉल महत्वाचा आहे शिवशक्ती स्पोर्ट्स या टीमसाठी. जोपर्यंत जयेश देसाई आहे तोपर्यंत सामना सोपा आहे SD ब्रिगेडसाठी. एक नामांकित प्लेअर मैदानामध्ये खेळतं. कमी गतीने टाकलाय त्याला लपेटा फटका अगदी लपेटलाय मिड विकेटच्या भरून. मी मगाशी उल्लेख केला जोपर्यंत जयेश देसाई आहे तोपर्यंत सामना सोपा आहे आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे 7 विकेटनं SD ब्रिगेड या टीमनं. अभिनंदन टीम SD ब्रिगेड आणि हार्ड लक शिवशक्ती स्पोर्ट्स टीम. धन्यवाद.